शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे का, कर्जमाफीचा शेवटचा जी.आर. दिनांक 2 जून 2026 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। या जी.आर. मध्ये 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानास कोणते शेतकरी पात्र आहेत, काय नियम आहे या संदर्भातील स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला आजच समजून येणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जी.आर. मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित दाखवणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित हा जी.आर. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा शेवटचा जी.आर. आहे। महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाअंतर्गत दिनांक 2 जून 2026 रोजी हा जी.आर. घेण्यात आलेला आहे। यामध्ये 2 लाख रुपयासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे मिळणार आहे यासाठी कोण पात्र असणार आहेत याविषयी व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे। कर्जमुक्तीचे 3 पॉइंट आपण व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करूया। पहिला पॉइंट समजून घ्या, ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली दिनांक 3 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकम रक्कम 2 लाख रुपयापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे 2 लाख रुपये कर्ज या ठिकाणी माफ झालेलं आहे। आता दुसरा पॉइंट समजून घ्या, त्यानंतर आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे समजून घेऊया। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्ज रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकम रक्कम 2 लाख रुपयापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेचा समावेश करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। तुम्हाला आता समजून आलेला असेल, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्जांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया तिसरा पॉइंट यामधला, तो म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासंदर्भात। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याचे 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकाकडून सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह एकूण 50,000 रुपयेपर्यंत असल्यास त्यांना योजनेचा अंतर्गत जो लाभ आहे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जो आहे तो या ठिकाणी कर्जमुक्तीच्या योजनेतून लाभ दिला जाणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। सर्व तुम्हाला व्यवस्थित आता समजून आलेलं असेल। अशाच महत्त्वपूर्ण अचूक योजनेबद्दल आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीनच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।